बघा आता धनश्रीला बांधायचीच वेळ झाली. थोड्या वेळाने चला आणखीन अर्ध्या पाऊण तासाने बांधायचं तिला. पा तिकडे हो तिकडं महाग सर नाही जाय तिकडे. धनश्री चल तू चल चल. धनश्री तू ये ना चल ना चल चल इकडे. तेव्हा ते वासरू गुरांना परेशान करते मग गुरं खात नाही त्यांच्याजवळ त्यांना मागून ढकायला लावलं की चल 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 आणि चल घरी पळ घरी घरी. धनश्री चल या धनश्री. हा खरंच ना राव. हिने आज मला परेशान करून ठेवले. माझ्या मागेच चालली ती कुठं पण जा. हे बघा आता मी इकडून चाललोय तिकडं. ती थोड्या वेळाने लगेच माझ्यापाशी येणार. हे बघा आली 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 आली. ती मला पण लय परेशान करते. म्हणजे गुरांना कसं परेशान करते मागून तर तसं माझ्या पाया पाय देते मागून धडकी ती. चल या धनश्री. नाही ती जात तिच्या आईकडे गेली पण येणार ती थोड्या वेळाने. बघा आली आली आली. हां ती मला सोडतच नाही. तिला माहिती आहे मी इकडं तिकडं फिरतो घोड्याकडं तिकडं गोठ्यात वगैरे तर त्याच्यामुळे ती सारखी मागच येत राहते. बघा आली आली आली. हे असं राहतं इथे. आता चालली तिकडं बैलगाडीकडं. लय मस्त खेळत या भारी ती. ते आपलं वासरू त्या बैलगाडीला किती परेशान करून ठेवलंय. बाप्पू धरू का त्याला. बस हा भाई. हा चल गोट्यात सगळ्या गुराला परेशान करून ठेवते ती. काय करते माहिती का मागून टाकला ते मागच्या पायाला. बघा आता कसं गंगाने पाय चलत गुरं खात असतात आणि ते अचानक मागून टाकला होते ना. बघा हरणे आता कसं घाबरते तिला. आता लालीची रिॲक्शन बघा. मग ती असं करते ना मग त्याच्यामुळं गुरं सगळे डिस्टर्ब होऊन जाते. चल आता जा आता हिला बांधतो मी नक्कीच. चल चल आता बघा तिला ओढीत न्यावं लागतं. इथून गोट्यातून यायचं नको वाटतं तिला. चल 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 लवकर. तिला कळण बांधायला. ती बघा कशी पाय रविती म्हणजे थांबायचा प्रयत्न करते मागं जायचा. तिला जेव्हा कळतं ना मी बांधायला चालले तेव्हा मग ती मुद्दाम असं मागं मागं करते नंदिनीसारखं. होय मित्रांनो आपल्याला कमेंट आली होती डुबरी आणि सीता हा सेमच दिसतात. सीता पण एवढीच होती फक्त तिचा जरा डार्क लाल कलर होता आणि डुबरीचा जरा पिवळा कलर आहे म्हणजे तांबडा कलर आहे आणि तिचा जरा जास्त लाल होता. एवढाच फरक आहे ना. ते शिंग साईज पण सारखीच आहे दोघींची आणि शिंग पण सारखीच आहे. सीताचे पण असे शिंग होते. चला आता एकदा तुम्हाला पिल्लू दाखवतो. ह्या पाखराचं आहे बघा. पाखरू आत्ता उडून गेलं. हे पाखराची चांगली ग्रोथ आहे. आता केस बघा त्याच्या अंगावर किती मोठाले झालेत. मी पण परवा दिवशी बघितलं होतं काल पण नव्हतं बघितलं पण केस त्याच्या अंगावरचे चांगले मोठे झालेत. थोड्या दिवसात होईल. मित्रांनो ह्याच्यावर ना कमेंट येतात की कापड वगैरे काहीतरी झाक म्हणजे त्याला गार वाटेल तर तसं नको मित्रांनो. मी कापड वगैरे ठेवलं ना तर तिथं काय होईल पाखराला जाता येता येणार नाही आणि त्याच्या आईला वाटेल की मुद्दामून केलं आहे काय की मी म्हणजे कोणीतरी मुद्दामून केले तर त्याच्यामुळे नको. ते नॅचरली आहे तसं राहू द्या. साईडनी पत्र आहे पण त्याला खोपा पण आहे. होत असेल थोडी गरमी पण राहू द्या. ते गरमी दम काढेल. जर मी त्याला काही डिस्टर्ब केलं ना तर मग त्याचा आई त्याला कुठंतरी घेऊन जायचा प्रयत्न करेल दुसरीकडे त्याची आई. मग त्याच्यामुळे त्याला राहू द्या तिथं सेफ आहे. ते कुट्टी रातची शिल्लक आहे बरं का. काल गुरांनी खालीच नव्हती तर त्याच्यामुळे आता हीच कुट्टी टाकणार आहे मी सकाळी. म्हणजे थोडीशी मी टाकली पण होती. गुरं आता खाऊनच बसलीत खाली. सकाळी काही गुरं तिकडं चरायला बांधले होते 2-3 आणि बाकीच्यांना मी कुट्टी टाकली होती. कालची इथं जी कॅरेटची लाईन होती ना तर ती लाईन कॅरेटची मी खायला टाकली. त्याच्यातलं 1 कॅरेट शिल्लक आहे. सकाळी टाकायला मग कालची कुट्टी आहेच शिल्लकमधली. हां शुभश्रीची व्यसन बदलो म्हणून कमेंट आली होती तर मित्रांनो तिला व्यसन बारीक आहे बरं का. पप्पांनी घातली पण हे बघा
तिला मोरकीलाच बांधलं, वेसनीला बांधलंच नाही. तिची व्यसन तिकडे महाग आहे आणि हे दावं फक्त मोरकीला आहे. ती व्यसन तिकडे सेपरेट आहे. व्यसन सध्याला तिची वापरण्यातच नाही. ज्यावेळेस तिला व्यसन वापरायची गरज पडेल मग त्यावेळेस आपण तिला मोठी व्यसन घालू. पण सध्या तरी तिला व्यसन बदलायची गरज पडत नाही, म्हणजे कारण की व्यसनीचा वापरच नाही. पप्पांनी फक्त सेफ्टीसाठी जर गरज वगैरे लागली तर एकदा घालून ठेवली. पण गंगाला पण अशीच व्यसन घातली होती बरं का. पण नंतर गंगा शांत होती ना, नंतर तिला व्यसनीची गरजच पडत नव्हती. मग त्याच्यामुळे तिची व्यसन काढून टाकली. गंगा मोरकीला असेल ना तर तरी पण कंट्रोल होते, म्हणजे माणसं मागत चालते, म्हणजे जास्त ओढाओढ वगैरे करत नाही. तर त्याच्यामुळे परत गंगाची काढून टाकली. तर तसंच जर हिला नाही गरज पडली ना व्यसनीची तर ही पण व्यसन काढून टाकायची. सध्या तरी तिला गरज नाही, पण एक सेफ्टीसाठी राहून दिलं. कारण की सुरुवातीला दूध काढताना ती थोडी परेशान करत होती. म्हणजे आपण 2-4 दिल्यानंतर एक 15 दिवस तर व्यसन नव्हती घातली. पण नंतर म्हटलं गरज पडली तर, पण आता काही गरज पडत नाही. आता राणीचा हरण्याला मारायचा विचार चालू बरं का, पण मी आहे त्याच्यामुळे ती सरळ जाईल. नाही तर बघा गेली हरण्याकडे. थांब असा फटका टाकतो एक. चल पण राणी त्याला मारते ना. हरण्या पण काय करतो, तिथून कधी सुटला ना तर मग वासरांना मारतो, हा कारवडीला मारतो. त्याच्यामुळे कारवडी मग त्याला आवर्जून मारतात. तर मी नसतो ना तर राणीने मारला असतं त्याला. चल पुढे चल राणी, चल घरी चल ना राणी, चल देवशेन चल. राणी चल, मला मारती काय राणी चल तिकडे. राणी चल देवशेनी. नेपेर आणून नेपेरची अर्धी कुट्टी केली आणि अर्धी वैऱ्यांची कुट्टी केली. हेवढी कुट्टी शिल्लकीला ठेवली, म्हणजे गुरांना परत जास्तीची लागली तर. सध्या तर गुरांना खायला टाकलेलं आहे, म्हणजे मगाच खायला टाकलं आहे आणि त्यानंतरच मी नेपेर वगैरे आणून कुट्टी केली. तर तो नेपेर अर्धा संध्याकाळी टाकायचा, म्हणजे ह्यांनी खाल्लं तर टाकायचं संध्याकाळी, नाहीतर मग ती नेपेरची कुट्टी उद्या सकाळी टाकायची गुरांना. देवशेनी का गं खा ना. बाकी स्टॅलिन पण तिला मारताच येत नाही पुढं, कारण की गव्हाण पण आडवी होती आणि तिला 2 दाव्याने बांधले.